दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील 52 कट्टा चौक आयोजित श्री दगडूशेठ गणपती मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा काशीपीठाचे जगद्गुरू 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते नागनसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या धार्मिक विधिवत पूजनानं मोठ्या भक्तिभावात हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत श्रींची प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण पार पडलाय। दरम्यान शनिवारी सुक्षेत्र कुंभारीचे ग्रामदैवत श्री गेनसिद्ध मंदिरापासून काशीपीठाचे जगद्गुरू 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात कळस मिरवणूक आणि 2000 महिलांचं जलकुंभ मिरवणूक 52 कट्टा चौक पर्यंत काढण्यात आली होती। रविवारी 14 जुलै रोजी श्रींची प्रतिष्ठापना व कळसारोहण निमित्त होम हवन, गजलक्ष्मी पूजा, नवग्रह पूजा, सुहासिनी ओटी भरणा कार्यक्रम आणि धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दरम्यान काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते कलशानी श्रीचं विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीनं पूजन यावेळी करण्यात आलं। श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर जगद्गुरूंच्या उपस्थितीत धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या धर्मसभेस नागनसूर मठाचे मठाधिपती श्रीकांत शिवाचार्य महास्वामीजी, अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी पंचायत समिती सभापती रामचंद्र हरवत, शिरीष पाटील, अप्पासाहेब बिराजदार, उपसरपंच राजशेखर कोरे, रामचंद्र होनराव, शिवानंद आंदोडगी पाटील, गेनसिद्ध गुंडे, अण्णाप्पा बाराचारे, जी बिराजदार, सागर तेली, सुधाकर कोरे, मल्लीनाथ माळी, विजू शाबासे, अप्पू थंटे, शिवानंद झगळगंटे, अप्पू करपे, गेनसिद्ध भोरगुंडे, उमेश परमशेट्टी, शबीर जमादार, सोमशेखर करजोळे यांच्यासह कुंभारी पंचकृषीतील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती। या धर्मसभेला आशीर्वचन करताना काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्याशिवाय मूर्तीची पूजा करता येत नाही। कोणत्याही देवता किंवा देवाला अभिषेक केला जातो ती मूर्ती थेट त्या देवतेशी किंवा देवतासारखीच बनते आणि त्याचा अवतार स्वरूपाचे असते। भगवंताच्या अवतारी रूपाची पूजा करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे। मंदिरात देवाची मूर्ती बसवण्यापूर्वी तिचा अभिषेक नक्कीच केला जातो। आज कोरे कुटुंबांनी स्वखर्चाने गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री दगडूशेठ गणेश मंदिराची उभारणी करून एक आदर्श निर्माण केला। याचं कौतुक करावं तितकं कमी आहे असं यावेळी जगद्गुरू म्हणाले। दरम्यान 9 ते 14 जुलै दरम्यान दररोज सायंकाळी श्री गणेश महिमा या विषयावर प्रवचनकार श्री शिवानंद शास्त्री वाडे यांचा प्रवचन कार्यक्रम संपन्न झाला। या प्रवचनाची सांगता देखील या धर्मसभेत करण्यात आली। या धर्मसभेत आपलं मनोगत व्यक्त करताना अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की या मंदिर निर्माणासाठी व मंदिराच्या आश्रयासाठी आपल्या निधीतून तात्काळ 10 लाख रुपये निधी यासाठी आपण मंजूर करत असल्याचं म्हणाले। कुंभारी गाव हे धार्मिक वातावरणाचे गाव आहे। धार्मिक कार्यात कुंभारी अग्रेसर असतं अशी भावना देखील यावेळी आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केली। मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात श्री दगडूशेठ गणपती मंदिराची प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण समारंभ संपन्न झाला। ಆ ವಿಘ್ನರಾಜನನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಕುಂಭಾರಿಗೆ ಅನೇಕ ವಿಘ್ನಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। ಆ ವಿಘ್ನಗಳನ್ನ ದೂರ ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾವಾದರೂ ಕೂಡ ವಿಘ್ನೇಶ್ವರನಲ್ಲಿ ಬೇಡ್ಕೊಂತೀವಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಸದ್ಭಕ್ತರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಮನೋಭಾವನೆ ಕೊಡಲಿ, ಆ ಜಗಳ ಈ ಜಗಳ ಆಡ್ಲಾರ್ದಂಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಮಕ್ಕಳು ಎಂಬ ಒಂದು ಭಾವನೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬದುಕಬೇಕಾಗಿದೆ। ಆ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಇವತ್ತ ಆ ಗಣನಾಥ ನಮಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನ ಕೊಟ್ಟಾನ। ಈಗಾಗಲೇ ನಿಂಗಣ್ಣ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ತಮ್ಮ ಒಂದು ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಜನ್ನತ್ ಕೆದರ ಅಂದ್ರೆ ಜನ್ನತ್ ಮಾತಾಕ್ಕೆ ಶರಣ್ ಮೇ ಹೇ, ಹಾಗೆ ಆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನ ಆ ಗಣನಾಯಕ ಸಾರಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಇದೆ, ಯಾವ ಪ್ರಪಂಚದ ಅಂದ್ರೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದ ಸುತ್ತ ಪರಿಕ್ರಮ ಹಾಕಿ 3 ಪರಿಕ್ರಮ ಹಾಕಿ ಯಾರು ಮೊದಲು ಬರ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ತಂದೆ ತಾಯಿಯ ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಸ್ಥಾನ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ವಾದ ವಿವಾದ ಯಾವ ಷಣ್ಮುಖ ಸ್ವಾಮಿ ಮತ್ತು ಗಣೇಶನ ಮಧ್ಯೆ ವಾದ ನಡೆದಾಗ ಆ ಕತೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾದ ಶಾರ್ಟ್ದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಆ ಒಂದು ಷಣ್ಮುಖ ಸ್ವಾಮಿ ಸ್ಕಂದ ಅವನ ವಾಹನ ನವಿಲನ್ನ ತಗೊಂಡು ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಸುತ್ತಕ್ಕೆ ಹೋಗಿಬಿಡುತ್ತಾನೆ। ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಆ ದಗಡೂಶೇಠ ಗಣಪತಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಅಂದ್ರೆ ಗಣಪತಿಯ ಇವತ್ತ ನಾಮಕರಣವು ಕೂಡ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಯಾವ ಪುಣದಲ್ಲಿ ಮಹಾನ್ ಹೆಸರು ಯಾವ ದಗಡೂಶೇಠ ಗಣಪತಿಗಿದೆ, ಆ ಒಂದು ದಗಡೂಶೇಠನ ಪ್ರತಿರೂಪವಾಗಿ ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಗಣನಾಯಕ ಗಣರಾಜ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕುಂಭಾರಿಯಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಪ್ರತಿರೂಪದ ಹೆಸರನ್ನು ತಗೊಂಡು ವಿಘ್ನರಾಜ ಇಲ್ಲಿ ಒಟ್ಟಿಗೆ ಗಣಪತಿಗೆ ಆಶ್ರಯ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಈಗ ಹೇಳಿದ್ರು। ಗಣಪತಿಗೆ ಆಶ್ರಯ ಕೊಡೋಕೆ ನಾವು ಯಾರು ಅವ ಕೊಟ್ಟು ಆಶ್ರಯ ನಮ್ಗೆ ಅವ್ರ ಆಶ್ರಯ ನಾವು ಬೇಡವ್ರಿ। ದೇವ್ರು ನಮ್ಮ ಕೈ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮ ಭಾಗ್ಯ, ಇದು ನಮ್ಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ನೋಡುದು, ನಮ್ಮ ಪುಣ್ಯ ಸಿಗುತ್ತೆ। ಅದು ಗಣಪತಿಗೆ ಆಶ್ರಯ ಕೊಡ್ರಿ ಮಾತಿನಾಗಂದ್ರು ಈ ಗಣಪತಿದ ಆಶ್ರಯ ನಗದವ್ರು ಕುಂಬಾರಿದವ್ರು ಹೇಳಿದ್ರು। ಇಲ್ಲಂತ ಈ ಜಿಲ್ಲಾಗೆ ನಮ್ಮ ಯಾವತ್ತಾಗಿ ಒಂದ್ 4 ದಿನ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಆಗತ್ತು ಕೂಡ ಉಳಿ ಕೊಟ್ಟಿರಿ, ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಅಂತ ಉಳಿ ಕೊಟ್ಟಿರಿ। ಇದು ಬಿ 10 लाख रुपये ಇವತ್ತು ಜಾರಿ ಮಾಡ್ತೀವಿ।